तब्बल 1.5 महिना झालं मी भाकरी चपाती रोटी गोड पीठ बाहेरचं इकडचं काही खाल्लं नव्हतं. तर आज ना बाई डायरेक्ट म्हणलं की बाई बेत करून टाकायचं एकदम मजबूत मध्ये चीट मिल करायची आज. आणि चीट मिल मध्ये पण काय आहे, फक्त मी डेली जे आहे चिकन बोनलेस खायचो 700 ग्राम. तर आज मी चिकन आणलंय बाई डायरेक्ट जे लेग्स वगैरे आणलेत लेग पीस वगैरे तुम्ही बघू शकता. आणि हे 1 किलो आणलंय मी चिकन जे आहे ते 700 ग्राम खायचो. पण प्रोटीन इंटेक पण कम्प्लीट व्हायला पाहिजे, असं नाही की आपला चीटच करायची फुल डे असं नाहीये. सगळं बाई तयारी एकदम मजबूत मध्ये कांदा कोथिंबीर घेतली पूर्ण मसाले बिसाले घेतले. असं तोंडाला आत्ताच पाणी सुटलंय माझ्या तर, कारण की खाल्लं नाही. जे पण जिम लवर म्हणजे ऍडिक्टेड आहेत ना भाई त्यांना ही कळण, बाकीच्यांना असं वाटतं की भाई खोट आहे असं होऊ शकत नाही, भाकरी भाजीशिवाय कोण 1.5 महिना राहू शकत नाही. राहतं भाई, तुम्ही बाकीचा आहार असतो ना मजबूत डाएट असतो ना, ही भाकरी बाजरीची. तोंडाला पाणी तुमच्या पण सुटलं असेल. सगळ्या प्रोसेस सांगतो कशी कशी करणार आहे भाजी बिजी एकदम मजबूत मध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा, थोडा लॉंग होऊ शकतो पण बघून मजा घ्या, आस्वाद घ्या. मजबूत विषय. चिकन पिकन धुवून घेतलेलं आहे, हळद फिळद टाकली. आता मस्तपैकी याला हलवून फिरवून दिसतंय का. 1 किलो फक्त आज बोनलेस नाही, आज फक्त लेग्स विंग्स. आज डायरेक्ट मजबूत माल खायचा आहे. इकडे गॅस सुरू करतो, इकडे गरम पाणी तापायला ठेवतोय मस्तपैकी, कारण गार पाणी टाकल्यावर ते टेस्ट लागत नाही भाई. गरम पाणी टाकायचं. परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम आहे, टेन्शनच घ्यायचं नाही. बरेच लोक विचारतात भाई मला फॅट कमी करायचं आहे किंवा वजन कमी करायचं, वजन आमचं कमी होत नाही, वजन आमचं कमी होत नाही. अरे भाई पॅरामीटर्स असतात डाएटला पण सेट करण्यासाठी. एक गोष्ट आहे तुम्हाला माहिती का नाही मला माहित नाही, एक BMI म्हणून आहे, एकदम नॉर्मल छोटीशी गोष्ट आहे. ते बॉडी मास इंडेक्स आहे ना, तो भाई चेक करा वर्कआउट करायच्या आधी. तुमच्या बॉडीमध्ये किती मास आहे, किती कुठं फॅट आहे, मसल किती आहे, तुम्हाला गरज किती आहे, तुम्हाला मेंटेनन्स कॅलरीची गरज किती, हे आधी सेट करा, नंतर वर्कआउट करा, तर रिझल्ट भेटेल. गेलो वर्कआउट केलं, आलो खाल्लं पिल्लो झोपलो, त्याने वजन कमी होणार नाही. वजन वाढण. तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज किती आहेत, तुम्हाला वजन वाढवायचं, तुम्हाला किती कॅलरीज ऍड केल्या पाहिजे, कमी करायचं किती डेफिसिट केला पाहिजे, हे डोक्यामध्ये घ्या आधी मजबूत भाई. असं काही पण अंदाजपंची गोळ्या मारून काय होत नसतं. इथं कांदा आहे, कांदा कट करून घेतो तोपर्यंत तेल गरम होतं. आपण सगळे कामं करू शकतो भाई. तुम्ही काही पण सांगा, भाजी सांगा, भाकरी सांगा, चिकन सांगा, मटन सांगा, ते पण एकदम नाद. कांदा थोडा जास्त घेतलाय कारण की आज विषय पण मजबूत आहे. कांदा मोठा मोठा चिरलाय कारण की लय बारीक केला तो भुगा होतो त्यात. गरम मला काय होतं की आपली बॉडी अशीच गरम असते, म्हणजे कूलिंग सिस्टम असते. वेन्स वगैरे दिसते ना, हे कोणत्याही जे वर्कआउट करणाऱ्या पोराच्या काय दिसतं, कारण कूलिंग सिस्टम जे बॉडीमध्ये बॉडी थंड ठेवण्यासाठी ह्या वेन्स असतात. ज्याच्या पण दिसते त्याची कूलिंग सिस्टम भारी असतं मजबूत मध्ये, कारण हीट जी वर्कआउट करणाऱ्या पोराच्या आतमध्ये जास्त असते. बॉडीला थंड ठेवण्यासाठी त्या वेन्स तशा असतात. वेन्स विजिबल करण्याचे खूप साऱ्या गोष्टी आहेत, ते करू शकता तुम्ही. तुम्हाला पंप पाहिजे तुम्ही एलआर्जिनिन खाऊ शकता. त्याच्यापेक्षा नॉर्मल साधी गोष्ट पाहिजे पिंक सॉल्ट पाहिजे किंवा नॉर्मल सॉल्ट. आपलं हे वॅसोडायलेशन होतं, ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं, आणि बॉडीला जर वर्कआउट करताना ब्लड सर्क्युलेशन फास्ट रिक्वायरमेंट असते, गरज असते, ते कम्प्लीट करतो. वा, जवळून दाखवतो, टेन्शन घेऊ नका. आम्हाला दाखवतो जवळून नजारा कसा आहे. नजारा बघा, नजारा मित्रांनो, मित्रांनो नजारा बघा कसा आहे, मजबूत आहे का नाही. भाकरी अंडे मसाले, खतरनाक आहे का नाही कार्यक्रम. परफेक्ट कार्यक्रम, करेक्ट नियोजन. तर अंतरात्मा तृप्त झाली माझी फक्त बघून, आणि जो सुगंध तो सुगंध घेऊनच. खतरनाक. पाणी कसं तापलं, डायरेक्ट वाफ निघते बाय, डायरेक्ट वाफ. म्हणतो रेसिपी यूट्यूब चालू करू का. तुम्हाला लाईक कमेंट शेअर करताना का, सबस्क्राईब करताना का मला. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. हॅलो गाईज, प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. पण इंग्लिश येत नाही मला, मराठीमध्ये बोलावं लागेल. इंग्लिश थोडी कच्ची, मी आधीपासूनच बॅक बेंचर आहे ना, अभ्यास नाही केलेला. आपण शाळा शिकलो पण ॲज अ बॅक बेंचर, स्वतःच्या हुशारीने पास झालेलो माणूस आहे मी. तुम्हाला समजलंच, तुम्ही पण तशा असताल तर. मला काय म्हणायचं तर रिझल्टशी मतलब आहे. तुम्ही कसं काय करता त्याच्याशी काय घंटा कोणाला घेणं नसतं. काय करून कोण काय दिवे लावतात तुम्ही बघतच असता. तुमचे कॉलेजचे टॉपर म्हणा किंवा कुठले कोण काय करतात टॉपर घेऊन 92, 95, 99 मार्क घेऊन. वा, आणखीन आता जवळून दाखवतो बाई, मला दम निघा नाही. कसा आहे ओरिजिनल माल, निस्ता माल आहे भाई, निस्ता माल. दणका कार्यक्रम आहे का नाही. हे दणक्या मजबूत विषय. पाणी टाकून घेतो.
पाणी थोडं कमी टाकतो, कारण की जास्त पाणी टाकलं ना तर चव लागत नाही मित्रांनो. पाणी कमी पाहिजे. असं पण आपल्याला माल खायचा आहे ओरिजिनल, जास्त रस्सा खायचा नाही. खायचा आहे पण जास्त नाही खायचा. पाणी पिणी काय म्हणता या गोष्टी, गॉगल घालू का एकदा? गॉगल घालू थांबा. थांबा, चष्मा घालतो मजबूत. एवढं खुश काय माहिती का मी, कारण की मी 1.5 महिन्यानंतर भाकरी खाणार आहे बाजरीची आणि तिखट भाजी खाणार आहे. फक्त मीठ टाकून चिकन बोनलेस खायचो, रताळे फक्त उकडून खायचो आणि पालक फक्त मिठामधला खायचो. किती दिवस? 1.5 महिना. उद्यापासून तेच खाणार आहे, पण आज थोडं मजा करून घेऊ म्हणलं, रविवार आहे, मजबूत विषय. 4 ते 5 शिट्ट्या झाल्या कुकरच्या. आता कुकर बंद करतोय आणि आपल्याला भाजी टाकायची. उकडून घेतलेलं चिकन एकदम मजबूत मध्ये. क्वालिटी आणि क्वांटिटी फक्त बघायची असत, यायचं कुठं? मजबूत विषयाला. नाही माल ओरिजिनल माल आहे, ओरिजिनल. थोडी उकड जी आहे ते काढून घेतली. रस्सा आहे पिवळा, तो काढून घेतलाय भाई. वरतून खायला प्यायला असं वाटेल एकदम मजबूत, मजा येते. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा. बाकी ही कढई वरती ठेवली आता भाजी टाकण्यासाठी, आणि राहिलेलं जे उकड आहे ते याच्यामध्ये आपल्याला भाजीत टाकायची. मजबूत. बघत राहा बघत राहा बघत राहा भाई. तेल तापलेलं आहे याच्यामध्ये. आता जे मसाले ते टाकतो. हा एक मसाला आहे भाई मस्तपैकी, मेन मसाला आहे हो, मेन मसाला. पोळायची भीती वाटते बाबा. हे मेन मसाला गेला याच्यामध्ये. ह्या आपला चटणी पिटणी घरचा आहे, काळा मसाला. मीठ टाकत नाही कारण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि जे आपली उकड आहे जास्त दूर निघायच्या टाकून देतो मस्त एक भाजी रस्सा. असा आहे मजबूत विषय. नुसता जाळे धूर आहे बाबा इथं. खतरनाक कार्यक्रम झालेला आहे आज. कसा आहे बघून पाणी सुटून दाखवतो तुम्हाला. बघून घ्या कसा आहे भाजीचा दाणका. जमतंय की नाही आपल्याला पण? जमतंय.